माझं नाव सानिया संजय पाटील. मी तेंबोड्याला राहते आणि 5 डिसेंबर 2025 या तारखेला माझा ॲक्सिडेंट झाला होता. माझ्या ॲक्सिडेंटबद्दल मला काही आठवत नाही. माझे ऑपरेशन्स, माझी सिच्युएशन कशाबद्दलच मला काही आठवत नाही. मला जिथून आठवते ती तारीख आहे 25 डिसेंबर 2025, जेव्हा मला मला असं वाटतं की पूर्णपणे मी शुद्धीत होती आणि मी हॉस्पिटलमध्ये होती. हॉस्पिटलचं नाव आहे रिलीफ हॉस्पिटल, जे पालघरमध्ये आहे. आणि पुढे मी बोलेल की जेव्हापासून मला आठवते तेव्हापासून इथे डॉक्टर्स खूप जास्त फ्रेंडली वे नाही बोलणार मी, बट एक वेलकमिंग वे आणि एक इझी गोईंग वेमध्ये बोलतात, जिथे तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करतात इझिली. इथे सिस्टर्स पण खूप जास्त ह्युमनली वेमध्ये तुमच्याशी इंटरॅक्ट करतात. काहीच असं अडचणसारखं नाही आहे. क्लिनलीनेस पण खूप आहे. मी जेवढं बघते दिवसातून 2-3 वेळा झाडू पोछा होतो. आणि मावशी वगैरे तर ते तर माझे बेस्ट फ्रेंड सारखे झाले. ते तर असे की ते मला घरी घेऊन जातील. आणि होशमध्ये म्हणजे शुद्धीत आल्यानंतर काही ट्रीटमेंट झाल्या, काही ऑपरेशन्ससाठी मी गेली. भीती वाटत होती, कारण की खूप मोठं ॲक्सिडेंट होतं. माझ्या ॲक्सिडेंटबद्दल बोलू तर मला आठवत नाही, पण जे मला बाजूची लोकं बोलली की माझे जिवंत राहायचे चान्सेस हे 0% होते. पण इकडचे डॉक्टर्सची जी आय वुड से की त्यांची जेवढी मेहनत होती त्याच्यामुळे मी आज जिवंत आहे. आणि हॉस्पिटल ओव्हरऑल खूप छान आहे. वन ऑफ द बेस्ट जेवढे मी एक्सपिरियन्स केलेत हॉस्पिटल्स. आणि मी एक्सपिरियन्स केलेत म्हणजे मी गुजरातपासून मुंबईपर्यंत प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट हॉस्पिटल एक्सपिरियन्स केलेत आणि हा खूप छान आहे. पर्सनल एक्सपिरियन्सवरून बोलेल की बजेटनुसार हां, तुम्हाला वाटेल की थोडं महाग आहे, बट तशीच फॅसिलिटी पण आहे. न्यूरोसर्जन्स अवेलेबल आहेत, ऑर्थोपेडिक डॉक्टर्स आहेत, नंतर फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओथेरपिस्ट पण माझ्या बेस्ट फ्रेंडसारखे आहेत. त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली आहे आणि माझा हा हात ह्याच्यामध्ये बिलकुल मुवमेंट नव्हती. फिजिओथेरपीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आलं. पायामध्ये पण खूप इम्प्रूव्हमेंट आलं. अँड ओव्हरऑल अबाउट द हॉस्पिटल मी बोलेल की 5 स्टारमधून जर रेटिंग द्यायची असेल तर मी 10 स्टार देईन.